पॅरिस ऑलिम्पिक भारतीय नेमबाज म्हणून भाकर फायनलमध्ये, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये पात्र, उद्या पदकासाठी लावणार निशाणा. पवारांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप दिले, अमित शहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार. दिल्लीत भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, मोदी शहा आणि नड्डांची उपस्थिती, पक्षातील गट तट आणि आगामी निवडणुकांवर होणार चर्चा. युपीएच्या काळात मोदी शहांवर षडयंत्र रचले गेले, शरद पवार त्या गटाचा भाग होते, त्यांनी माफी मागावी. शहांवरील टीकेवर पियुष गोयलांचा पलटवार. अखेर पंकजा मुंडे सभागृहात परतणार, नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी. 2019 मध्ये पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य प्रभावात. शरद पवार यांनी देखील बॉम्बस्फोटातील आरोपींना विमानातून आणले होते, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंवर राग, त्यामुळेच महाराष्ट्राला निधी दिला जात नाही, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा आरोप. रेप प्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा, रायगड जिल्ह्यातील भयंकर घटना. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, धुळ्याच्या काबरा धरणाला गळती, नागरिकांत धरण फुटण्याची भीती. रविकांत तुपकर यांच्या वतीने चलो मेहरकरची हाक, महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या स्थापनेनंतर पहिलेच आंदोलन. पेट्रोल पंपावर शिक्षकाला हार्ट अटॅक आला, रांगेत असताना दुचाकी कोसळली, बीडमधील घटना, जागीच मृत्यू. $288 मतदारसंघात निवडणूक लढवा, नंतर मागून छतावरून कुठूनही सभागृहात या, प्रसाद लाड यांचे मनोज जरांगे यांना पुन्हा आव्हान. लाडकी बहीण योजनेसाठी बक्कल पैसा, निधी नसल्याच्या बातम्यांना तथ्य नाही, अजित पवारांचे विरोधकांच्या टीकेवर स्पष्टीकरण. खुश रहो साप म्हणत अमोल बिटकर यांची दुराणींना शुभेच्छा, आजच शरद पवार गटात केला प्रवेश. डीमॅट खाते हॅक करून कोट्यवधींची फसवणूक, सायबर पोलिसांनी तामिळनाडूतून एकाला ठोकल्या बेड्या. रात्री निवेदन दिले, सकाळी आंदोलन केले, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. 11 जणांची 1,66,00,000ची फसवणूक, सायबर चोरट्यांनी घातला गंडा, पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ऑगस्टमध्ये 13 दिवस बँक बंद राहणार, 4 रविवार आणि 2 शनिवार व्यतिरिक्त 7 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज होणार नाही. धर्मवीर 2 ची रिलीज डेट पुढे ढकलली, निर्माते म्हणाले जनतेच्या डोळ्यात पाणी असताना संवादांवरून निर्माण झाला वाद. उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ते मुख्यमंत्री होऊ नये अन्यथा महाराष्ट्राची पीछेहाट होईल, रामदास कदम यांनी काढला चिमटा. शरद पवारांची तडीपार टीका बीजेपीला झोपली, पवारांना पीएम काय साधे गृहमंत्री होता आले नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार. 3 दिवसांच्या तपासणीचा अहवाल मिळणार 1 महिन्यानंतर, रामेश्वर तांडा परिसरात भूवैज्ञानिकांकडून पाहणी, जनतेच्या मनात भीती कायम. बाळसोंड भागात वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने पळवल्याचा तेलंगणातील एकास अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त. तिहेरी हत्याकांडातील दोषी डॉक्टरसह मध्यस्थ महिला गजाआड, पोलिसांनी आईसह तिच्या 2 मुलांचा मृतदेह शोध थांबवला. पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती व्हावी, डॉक्टर हनुमंत धुमाळ यांचं प्रतिपादन, पाण्याच्या पुनर्वापरावर सक्ती करण्याची गरज. आई वडिलांशिवाय कोणीच आधार देत नाही, कितीही संकटे आले तरी ते तुमच्या मागे देवासारखे उभे राहतात, हबप इंदुरीकर महाराज. श्याम मानव यांची जादूटोना कायदा समितीतून हकालपट्टी करा, हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.
जखमी बापासाठी मुलांनी केली खाटीची कावड, चिखलातून 18 किलोमीटर पायपीट. गडचिरोलीतील प्रकार, वडट्टीवार सरकारवर संतापले. राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीती आयोग बैठकीत मागणी. पुणे तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद, 4 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त. प्रेयसीसह मुलांना नदीत टाकल्याच्या घटनेत न्यायासाठी वारसदारांचे थेट मुख्यमंत्र्यांना साकडे. विरोधक लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची टीका. सोलापूर पोलिसांचा ससेविरा चुकविताना वाळू वाहतुकीचे वाहन पालथे, तरुणाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याची चर्चा, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या छताला मागील 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ताराबाईची साडी ठरली जीवनाची दोरी, प्रसंगावधान दाखवल्याने वाचले दोघांचे प्राण, ताराबाईच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक. क्रूरतेचा कळस, विदेशी महिलेला गडदाट जंगलात 3 दिवस ठेवलं बांधून, दृश्य पाहून पोलिसही गेले चक्रावून. कोल्हापूरला पुराने वेढलं, जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर, KDRF कडून बोटीतून नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. आरक्षण नाही तर सत्ता येऊ देणार नाही, मनोज जरांगे कडाडले, सत्ताधारी विरोधकांवर गंभीर आरोप. मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः तडीपार, शरद पवारांचा अमित शहांना टोला.